छत्रपती शिवाजी महाराज की जय। हॅलो नमस्ते राम राम मंडळी। तर मी गणेश याकडे तुमच्या सर्वांचं आपलं ट्रेक मेना युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले विसापूरला। तर हा जो किल्ले विसापूर आहे या किल्ल्याची ट्रेक आपण मळवली या गावातून येऊन स्टार्ट करतोय। तर हा आहे या किल्ल्याचा एंट्री पॉइंट। तर चला मग आता आपण पुढे जाऊया आणि हा किल्ला एक्सप्लोर करूया। तर ही जी काही आपली विसापूरची जी ट्रेक आहे ती ट्रेक करण्यासाठी आपल्यावर आलेले आपले मित्र सुनील दादा कुरंगले। थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या अशा काही पायऱ्या दिसत आहेत। तर आता या संपूर्ण भग्न आलेले आहेत, परंतु ज्यावेळेस हा किल्ला चांगल्या स्थितीमध्ये होता त्यावेळेस हा पायरी मार्ग असावा। तर आता तुम्ही हा जो काही मार्ग बघता, तर या आधी ज्यावेळेस हा किल्ला चांगल्या स्थितीमध्ये होता त्यावेळेस हा पायरी मार्ग होता। आणि इसवी सन 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या महाराजांनी सगळे किल्ले नासधूस करायला सुरुवात केली त्यावेळेस ह्या पायरी मार्गाला सुरंग लावून हा जो काही चांगला मार्ग होता तो संपूर्णतः नेस्तनाबूत करून टाकलं। तर आता हा रस्ता पायरी मार्ग राहिलेला नाहीये। आता इथून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी पाणी वाहतं। तर हे सांगायचं की इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी सुरुंग लावून हा जो पायरी मार्ग आहे तो कायमस्वरूपी नष्ट करून टाकलं। आता आपण जी काही तटबंदी बघता ना, ती तटबंदी पण या किल्ल्याची ढासळत चालली आहे बघा। इथं पण ढासळलंय, हे बघा इथेही ढासळलंय आणि पुढे सुद्धा ढासळलेले असेलच। आणि आता जर आपण या साईडला आलो तर हे बघा ह्या साईडला पण ही तटबंदी आहे ती आता नेस्तनाबूत होत चालले। तर आत्ताच आपण या किल्ल्याच्या पठारी भागावर आलेलो आहोत। जर तुम्ही आता माझ्या मागे बघाल की ही जी काही नळी दिसते तुम्हाला, ही नळी, ती नळी चढण्यासाठी आम्हाला 15 मिनटं लागले। तर 15 मिनटामध्ये आम्ही त्या खाली जो तुम्हाला हॉटेल दाखवला त्या हॉटेलपासून आम्ही वरती 15 ते 20 मिनटात आलेलो आहोत। आणि वरती आल्यानंतर हा काही भाग अशा प्रकारे पठारी भाग इथे आहे। तर ह्या किल्ल्याचा जो काही पठारी भाग आहे हा खूप विस्तीर्ण आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू लोहगड। तर ह्या किल्ल्याचा जो काही पठारी भाग आहे तो खूप मोठा आहे। हा जो किल्ला आहे तो ॲज कम्पेअर टू लोहगड खूप मोठा आहे। आणि आता ह्या किल्ल्यावरती आपण काय काय बघणार आहोत तर ते आपण बघायला चालू करूया। आणि नंतर हा किल्ला संपूर्ण पाळल्यानंतर मी तुम्हाला ह्या किल्ल्याबद्दल माहिती सुद्धा सांगेन। तर चला माझ्याबरोबरच राहा आणि ही व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि ही जी काही व्हिडिओ तुम्ही बघता ती शेवटपर्यंत बघा। तर आता हे बघा आपण इथून आलोय, इथे आल्यानंतर तुम्हाला भारतीय पुरातत्व संरक्षण यांचा हा बोर्ड लागतो। तुम्ही इथे आल्यानंतर ही माहिती वाचू शकता। आणि आता इथे आल्यानंतर हा किल्ला आपण इथून जर गेलो राईट साईडने तर आपण तो जो काही बुरुज दिसतो तुम्हाला तिकडे जाऊ। आणि त्या व्यतिरिक्त जर आपण आता ह्या मार्गाने गेलो तर हा संपूर्ण असा किल्ला गोल फिरून आपण इथूनच येऊ। तर आता आपण आहेत ना ह्या डाव्या साईडने किल्ला बघायला चालू करतोय। चला मग हे बघा आता आपण इकडून आलोय आणि इकडून आल्यानंतर बरोबर ह्या दोन्ही पठारांच्या मध्यभागी आपल्याला पाण्याचे टाके दिसत आहेत। आणि हे पाण्याचे टाके पण खूप आहेत, म्हणजे हा बघा हा 1 2 3 4 5 6 7 असे इथून हे लाईनीमध्ये पाण्याचे टाके आहेत। आता ह्या किल्ल्याच्या मध्यभागी जर आपण आलो ना तर मध्यभागी आल्यानंतर हे बघा आपल्याला इथे एक घाणं दिसतंय। तर माझ्या वाचनामध्ये असं सुद्धा आलेलं आहे की हा घाणा ओढण्यासाठी जसं आपण इतर ठिकाणी आपल्याला सांगतात किंवा आपण ऐकतो की बैलांची मदत घेत होते, परंतु घोड्यांची सुद्धा मदत घेत होते।
घाणं ओढण्यासाठी. तर हा जो काही घाणा आहे हा त्या घाण्याचा एरिया आणि केवढा मोठा हा घाणा आहे बघा. ह्या किल्ल्याची तटबंदी बघा ना अजूनही आपल्याला सुस्थितीमध्ये दिसते. म्हणजे इंग्रजांनी एवढे सुरुंग लावून किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तरीही ह्या किल्ल्याची काय तटबंदी आहे ती एवढ्या चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये आहे. हा किल्ला बांधला कसा असावा तर बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी ह्या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. या किल्ल्याचं बांधकाम पाहिलेलं आहे. हा आता तुम्हाला माहिती आहे का आपण जी तटबंदी बघता बघता इथे का थांबलो, या 2 खिडक्या इथे का आहेत. तर आता इथे बसल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की विसापूर किल्ल्यावरून लोहगड किल्ला दिसतो आणि लोहगड किल्ल्याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विंचूकडा. तर ह्या खिडकीमध्ये बसल्यानंतर आपल्याला दिसतोय तो विंचूकडा. बालू कसं वाटतं तुला हा किल्ला बघून? हा किल्ला आहे याचा विस्तीर्ण खूप मोठा आहे आणि ह्या किल्ल्याला बघण्यासाठी आपल्याला 3 ते 4 तासाचा कालावधी पाहिजे. त्याच्यामध्ये 2 मंदिरं येतात आणि खूप सारे पाण्याचे टाके आहेत आणि मेन आकर्षण म्हणजे या किल्ल्यामध्ये एक दरवाजा आहे. हा खाली उतरून आपल्याला पायऱ्यांनी करत यावा लागतो. तो आपण नक्की पुढे बघू. हा तर जसं सुनीने सांगितल्याप्रमाणे ह्या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत, एक कोकण दरवाजा एक पश्चिम दरवाजा. तर ते दरवाजे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर आता आपली तटबंदी बघून झाली की आपण तिकडे जाणार. तटबंदी मी तुम्हाला दाखवली ज्याच्यावर आपण चालत आलो ती इथपर्यंतच आहे. इथून जी काही पुढची तटबंदी आहे ती अस्तव्यस्त नेस्तनाबूत झालेली आहे. तर इथे आल्यानंतर जिथे तटबंदी संपते ना, हे बघा तिथे जी तटबंदी संपते ना तिथून स्ट्रेट बघा, स्ट्रेट जिथे सुनील बसलाय हे बघा तिथे मारुतीचं शिल्प कोरलेलं आहे. तर आता आपण ते बघायला चाललो. हे बघा इथे जे पांढऱ्या टाका आहे ना, पांढऱ्या टाक्याची ते चपटदार मारुतीची शिल्पामध्ये कोरलेली मूर्ती आहे. आणि हे जे काही टाके आहेत ना, जसं आपण मागे टाके पाहिले तर इथे पण टाके आहेत, परंतु इथले काही टाके आता भरले गेलेले आहेत आणि काही टाक्यांमध्ये पाणी नाही आहे. तर हे सुद्धा टाकेच होते. खाली उतरलेलो आहोत. तर खाली उतरल्यानंतर सुद्धा इकडे पाण्याचे टाके आपल्याला दिसतात. मोठे मोठे पाण्याचे टाके आहेत. आता आपण पोहोचलेलो आहोत. इथे एक दरवाजा सुद्धा आहे आणि हनुमानाचं शिल्प पण आहे. तर मुख्यतः विसापूर किल्ल्यावर येण्यासाठी 3 रस्ते आहेत. आपण आलो मळवली मार्गे, लोहवाडी आणि पाटण. तर हा जो काही सेंटर पॉइंटला आपण उभे आहोत तर इथून जर तुम्ही हा रस्ता बघता हा पाटण मार्गे येतो. लोहवाडीवरून येणारा रस्ता माहिती नाहीये आणि आपण आलोय तो मळवली मार्गे आलेलो. तर मळवली मार्गे जर आल्यानंतर तुमची गाडी एका बेस्ट स्टॉपला येऊन जाते. तिथून तुम्हाला फक्त 20 मिनिटाची हायकिंग करायची आहे आणि तिथून आल्यानंतर तुम्ही किल्ल्याच्या मागच्या बाजूने येता. पाटण मार्गे जर आलात तर तुम्ही ह्या मार्गाने येतात आणि इथून येण्यासाठी तुम्हाला 1 तास ते 1 तास 50 मिनिटं लागतात किंवा 1 तास 30 मिनिटं तुमच्या चालण्यावर आहे. तर इथून आला तुम्ही दरवाजातून याल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या किल्ल्यावर 2 मारुतीचे शिल्प दिसणार, चपटदार मारुती. त्यापैकी एक मारुती हा इथे आहे आणि दुसरा मारुती जो आहे तो मी तुम्हाला दाखवलाच की जे काही टाके आहेत खाली त्या टाक्यांची ते चपटदार मारुती सुद्धा एक आहे. तर ह्या किल्ल्याचा जो काय पठार आहे तो खूप विस्तीर्ण आहे. ह्या किल्ल्यावरती भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचे टाके आहेत. तर असा काही ह्या किल्ल्याचा जो काही आपण आता व्हिडिओ घेतलेला आहे आजचा तुम्ही इतपत पाहिलंच असेल तर या पुढे सुद्धा पहा, अजून आपल्याला काय पाहायला मिळतं. स्टे ट्यून. तर आता ना आपण आलेलो शिवमंदिरामध्ये. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरासमोरच हे बघा असं एक स्तंभ आहे आणि या स्तंभाला 4ही बाजूंनी कोरीव काम आहे. आणि हे बघा हे आहे महादेवाचं मंदिर. इथे 2 नंदी आहेत, वरती हा ध्वज.
तर आता समोर बघा, हा आहे किल्ले लोहगड आणि हा आहे किल्ले विसापूर. तर ह्या किल्ल्याची ट्रेक आपण तिथून चालू केली होती आणि आपण सगळं तसं फिरत संपूर्ण तो पठार फिरून हा जो काही ही टेकडी दिसते, या टेकडीच्या मागून आपण इकडे महादेवाच्या मंदिरात आलो आणि महादेवाच्या मंदिरापासून परत असं चालत आता आपण इथून हा परिसर आणि इथे जो काही बुरुज दिसतोय तर त्या बुरुजावर आलोय. तर आता आपण हा किल्ला पाहिलाच. तर ह्या किल्ल्यामध्ये आपण काय पाहिलं की ह्या किल्ल्याचा जो पठारी भाग आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यानंतर भरपूर पाण्याचे टाके आहेत, एक महादेवाचं मंदिर आहे, 2 मारुतीचे शिल्प आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किल्ल्याची काय तटबंदी आहे ते अजूनही काही ठिकाणी सुस्थितीमध्ये आहे. नंतर तो पाण्याचा जो काही घाणा आहे तो अजूनही सुस्थितीमध्ये आहे. तर अशा प्रकारे हा किल्ला आपण आता पाहिला, आपण या किल्ल्याची भटकंती केली. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट देऊन सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून आपल्या ह्या ट्रेक मिनी या यूट्यूब चॅनलला मोठे होण्यासाठी नक्कीच छोटासा हातभार लावा. जय शिवराय.